पुणे जिल्ह्यातील मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे। या घटनेवरून राजकीय वर्तुळातही संताप व्यक्त होत आहे। वैष्णवी हगवणे हिचा तिच्या सासरच्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला। या छळाला कंटाळून वैष्णवीनं गळफास लावून आत्महत्या केली होती। मात्र वैष्णवीच्या कुटुंबियांनी हे आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार तिचा नवरा शशांक आणि सासरे राजेंद्र हगवणे यांनी आर्थिक कारणांमुळे तिला मारहाण केली। एकदा तिच्या वडिलांनी विचारलं, वैष्णवीच्या अंगावर इतक्या जखमा कशा? यावर राजेंद्र आणि शशांक म्हणाले, आधीच सांगितलं होतं, आम्हाला पैसे पाहिजे, तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायचं, म्हणून तिला मारून टाकलं। जावयाचे हे शब्द वडिलांचं काळीच चिरत गेले। सासरच्याकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होती। काही काळ त्यांनी लेकीचा विचार करून पैसे दिले, पण जेव्हा 2 कोटी रुपयांची मागणी झाली तेव्हा त्यांनी नकार दिला। तेव्हा छळ अधिक वाढला। वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याच्या FIR मध्ये नमूद केल्याप्रमाणे वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे यांच्या मुलाला लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोनं, 7.5 किलो चांदीची ताटं आणि फॉर्च्युनर कार दिली होती। वैष्णवीच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार 16 मे रोजी तिच्या पतीनं फोन करून तुमच्या मुलीला घेऊन जा असं सांगितलं होतं। यानंतर काही वेळातच नातेवाईकांनी सासरी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तिकडून कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही। दुपारी 4:30च्या सुमारास वैष्णवीच्या नवऱ्याचा पुन्हा फोन आला आणि त्यानं सांगितलं की वैष्णवीने गळफास घेतला असून चेलाराम हॉस्पिटल बावधन येथे तातडीने या। वैष्णवीचे वडील आणि नातेवाईक तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा वैष्णवी बेशुद्ध अवस्थेत बेडवर होती। डॉक्टरांनी सांगितलं की ती हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच मरण पावली होती। विशेष म्हणजे तिच्या शरीरावर ठळक मारहाणीच्या खुणा दिसत होत्या। दोन्ही हात, मांडी, पाय, पाठ, डोकं यावर जखमेचे निशाण होते आणि गळ्याच्या हनवटीवर लालसर वण होता। वैष्णवी आणि तिच्या पतीत नेहमीच वाद होत असत। तिची सासू तिच्यावर सतत मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत असे। सासरच्या मंडळीचं वागणंही सतत छळात्मक होतं। तिला मारहाण करून पुन्हा माहेरी पाठवलं जात असे आणि प्रत्येक वेळी पैशाची मागणी केली जात होती। आई वडील म्हणून आम्ही मुलीच्या भल्यासाठी शांततेने तिला समजावून सासरी पाठवत होतो। तिच्यावर अधिक त्रास होऊ नये म्हणून त्यांची मागणी देखील काही वेळा मान्य केली, पण जेव्हा त्यांनी थेट 2 कोटी रुपयांची मागणी केली तेव्हा आम्ही नकार दिला। त्यानंतर तिच्या छळात अधिक वाढ झाली। हे सांगताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले।